शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील नवीन आणि महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर बघा, आतापर्यंत आपल्या राज्यात जवळपास जसे की 1 कोटी रुपयापेक्षा जास्त पीक विमा वितरण करण्यात आला, परंतु जे राहिलेले शेतकरी आहे त्यांना हा पीक विमा कधीपर्यंत मिळेल याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की आता जसं की दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झाली आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे। तर बघा मित्रांनो, इतर राज्यातील संपूर्ण जो काही राज्यातील जवळपास 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 3200 कोटी रुपयांची पीक विमा वितरण करण्यात आलेला आहे। याचबरोबर फक्त आपल्या राज्यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांना इथं आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा पीक विमा हा वितरण करण्यात आला। त्यामुळे खरीपाचा पीक विमा जवळपास 800 कोटी रुपये आणि रब्बी हंगामाचा होता 200 कोटी रुपये, तर तो पीक विमा होता तो वितरण करण्यात आला। परंतु बरेचसे शेतकरी म्हणत आहे की पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या जसे की अकाउंटवरती जमा झालेला नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि अद्याप पीक विमा तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी कोणतं काम करायचं आहे, ज्यामुळे तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि हा पीक विमा तुम्हाला लवकरात लवकर येतील। तर बघा, पुढे सांगणारच आहे। त्या अगोदर बघा, 1000 कोटीपेक्षा जवळपास इथं 500 कोटी रुपयापेक्षा मॅच वितरण इथं झालं आहे। न्यूज व आर्टिकल याच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। तसंच उर्वरित 500 कोटी रुपये दुसऱ्या हप्त्याचं 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण इथं पूर्णपणे वितरण केलं जाणार आहे। त्याच्या माध्यमातून अद्याप पीक विमा मिळाला नाही त्यांना ह्या सांगितल्याप्रमाणे इथं कालावधी दिलेला आहे आणि हा पीक विमा तुमच्या जसे की अकाउंटमध्ये जमा होणार आहे, असं न्यूज आणि आर्टिकल यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। याचबरोबर जे शेतकरी म्हणत होते पहिला टप्पा वितरण करून तुम्हाला दुसरा टप्पा वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एवढा टाइम त्या ठिकाणी कसा लागला, तर बघा, डीबीटी प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे या दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करण्याच्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे। जसे की बऱ्याच शेतकऱ्यांची बँक खाते इथं जिल्ह्यांमध्ये जसे की बघा जिल्हा मध्यवर्ती किंवा जसे की भरपूरशा खात्यामध्ये असते, त्यामुळे थोडीफार इथं प्रॉब्लेम येत असतो। तर बघा, संपूर्ण सविस्तर जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी आणि कोणत्या दिवशी आता तुम्हाला दुसरा टप्पा वितरण होणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, हे भरपूरसा टाइम इथं लागला, परंतु जे डीबीटी प्रोसेस असते त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे इथं बराचसा टाइम लागू शकतो। बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांची बँक खाते जिल्हा मध्यवर्ती असतील आणि ग्रामीण बँकेतील जसं की त्यांचं खातं असतील, तर या बँकेमध्ये डीबीटी पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे। या बँकेत सरकारकडून जी येणारी रक्कम आहे ते उशिरा जसं की एक्सेप्ट करतात आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची निधी हे वितरित करण्यास या ठिकाणी टाइम लागतो। परंतु ज्यांना अद्याप पीक विमा जमा झाला नाही त्यांना आजपासून हे पुढील 4 ते 5 दिवस पीक विमा पूर्णपणे वाटप सुरू असं पीक विमा कंपन्यांकडून सांगण्यात आलं आहे। आणि काही दिवसाखाली कृषी मंत्री जसं की पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण करण्यात आला, परंतु दुसरा टप्पा वितरण बाकी आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे पैसे वितरण झाले अर्थात जवळपास 500 कोटी रुपये तेवढे दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करू असं कृषी मंत्र्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे दुसरा टप्पा आणि वितरण हे करण्याचं सुरुवात होणार आहे। जे शेतकरी पीक विमा योजनेसाठी पात्र आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि परंतु त्यांच्या मोबाईलवरती पैसे जसे की क्रेडिट झाले असा मेसेज नाही, अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथं समस्या येत आहे। तर बघा, तुमच्या बँकेला हे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे। बघा, भरपूरशा खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असेल, HDFC बँकेत असेल आणि भरपूरशा बँकेत तुमचं खातं असेल, तर तुम्ही जेव्हा तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक कराल तेव्हाच तुम्हाला हा SMS येणार आहे। त्यानंतर बघा, इथं पीक विमा कोणत्या वर्षाचा जमा होत आहे, बघा 2022 असेल, 2023, 2024 किंवा 2025 असेल, अशा वर्षाचा पीक विमा हा केंद्र सरकारकडून पीक विमा कंपनीला पाठवला जात आहे। परंतु पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आली नव्हती, तर तोच पीक विमा तुम्हाला आता जमा केला जात आहे। पीक विम्याचा पहिल्या टप्प्याची निधी कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि याच पीक विम्याचा दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल, तर बघा 2022 पासून ते 2025च्या दरम्यान शेती पिकाचं नुकसान झालं असेल आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही पीक विमा क्लेम केला असेल किंवा तो
पीक विमा भरला असेल तर त्याचा पीक विम्याची रक्कम तुमच्या PMABYच्या पोर्टलवरती दाखवत असेल तर तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती अद्याप जमा केली जात नव्हती, परंतु आता हीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जात आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांनी ह्या पीक विमा दाखवला होता आणि ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दाखवत असेल, आता सुद्धा दाखवत असेल, तर त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात आले. परंतु काही शेतकऱ्यांची रक्कम PMABYच्या पोर्टलवरती दाखवत नव्हती, परंतु आता ते जसं की पोर्टल अपडेट करण्यात आलेलं आहे आणि ते दाखवत सुद्धा आहे. तर ही रक्कम जेवढी तुम्हाला दाखवत असेल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल. तर बघा, PMABYच्या पोर्टलवरती तेवढी रक्कम तुम्हाला दाखवत असेल तर तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्हाला किती प्रमाणावरती ही रक्कम दाखवत आहे. अर्थात 1 लाख रुपये रक्कम दाखवत असेल तर तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल. 2 लाख रुपये रक्कम दाखवत असेल तर जेवढी 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती रक्कम दाखवत असेल तर 1च रुपया तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील माहिती होती. तर PMABYच्या पोर्टलवरती तुम्हाला किती रक्कम इथे शो करत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामधनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघता ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.